नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। टरबूज खाणाऱ्यांनो, लक्षपूर्वक ऐका। आज तुम्ही जे सत्य ऐकणार आहात ते तुमची एक छोटी सवय सुद्धा बदलू शकतं। टरबूज हे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं आणि ते केवळ थंडावा देणारं फळ नाहीये हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। ते कधी कधी अमृतही बनतं किंवा कधी कधी त्याचं विषही बनवू शकतो। फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही ते कसे आणि केव्हा खाता, कारण त्याच्या वेळेनुसार जर ते खाल्लं गेलं नाही तर त्याचं अमृत किंवा मग विषही बनू शकतं। आणि इथेच बहुतेक लोकांची चूक होते। न समजता न विचार करता आपण फक्त चवीनुसार आपल्याला जे फळ हवं ते खातो। उन्हाळा सुरू होतो तेव्हा लगेचच लोक कलिंगड खायला सुरुवात करतात। कलिंगड म्हणजे टरबूजाला जीवनदायी मानलं जातं। तहान लागल्यावर टरबूज खाल्लं जातं, शरीर तापल्यावर टरबूज खातात, पण ते कधीच विचार करत नाही की ती गोष्ट तात्काळ आराम देते। तीच चुकीच्या पद्धतीने सेवन जर झाली तर शरीरामध्ये हळूहळू वेगवेगळ्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात। आणि हेच छुप रहस्य आहे जे लोकांना समजतच नाही। आपलं मानवी शरीर ही काही सामान्य गोष्ट नाहीये, ते देवाने दिलेला आपल्याला एक पवित्र मंदिर आहे। आणि जो कोणी ज्ञानाशिवाय त्यात काहीही घालतो, म्हणजे तो स्वतः काहीही खात राहतो, तर तो स्वतःच्या शरीराला कमजोर बनवतो। म्हणून तुम्ही जे काही खाता आणि ते शहामपणाने आणि शिस्तीने खाणं फार गरजेचं असतं, तरच तुम्हाला त्याचे खरे फायदे मिळतात। टरबूजमध्ये अंदाजे 90% पाणी असतं आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे। उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप आवश्यकता असते। उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं आणि त्याच वेळी काम करतं ते टरबूज। मात्र जर हे पाणी चुकीच्या वेळी जर शरीरामध्ये गेलं तर ते पचनशक्ती कमी करतं। जेव्हा पचनशक्ती कमजोर होते तेव्हा अन्न सडू लागतं, पोटामध्ये गॅस होतो, आम्लपित्त होतं आणि हळूहळू अशक्तपणा सुद्धा येतो। आणि असं का होतं हे आपल्याला कळतही नाही। तर निरोगी शरीर राहण्यासाठी सहज पचणारा आहार घेतला पाहिजे। फळे, भाज्या आणि नैसर्गिक घटक शरीर शुद्ध करतात आणि जो व्यक्ती ताजं सात्विक अन्न खातो त्याचं शरीर सशक्त आणि मन शांत राहतं। लोक जी सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे टरबूज खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणं। त्यांना वाटतं की यामुळे शरीर आणखी थंड होईल, पण सत्य गोष्ट अशी आहे की टरबूज स्वतःच भरपूर पाण्याने भरलेलं असतं आणि पाणी प्यायल्याने पाचक रसही पातळ होतो, ज्यामुळे योग्य पचन होत नाही आणि येथूनच होतात सुरू ते आजार। जेव्हा पचनक्रिया कमकुवत असते तेव्हा शरीरामध्ये शक्ती कमी होते आणि जेव्हा शक्ती कमी होते तेव्हा जीवनामध्ये संतुलन राहत नाही। म्हणून योग्य आहार पद्धती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरी मोठी चूक आहे ती म्हणजे रात्रीच्या वेळी टरबूज खाणं। बऱ्याच लोकांना वाटतं की आपण फळं कधीही खाल्ले तरी सुद्धा चालतं, पण प्रत्येक गोष्टीची एक मुख्य अशी वेळ असते आणि टरबूज खाण्याची योग्य वेळ जी आहे तर ती आहे दिवसाची, जेव्हा शरीर सक्रिय असतं आणि आपली पचनक्रिया मजबूत असते। तथापि रात्री जेव्हा शरीर विश्रांती घेत असतं तेव्हा टरबूज खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते। सकाळी पोट जड वाटतं, गॅस होतो, आळस येतो। आता केवळ योग्य वेळी खाल्लेलं अन्नच औषधाप्रमाणे शरीराला फायदा देतं, तर वेळेशिवाय आणि शिस्तीशिवाय जर अन्न खाल्लं गेलं तर हळूहळू आजार निर्माण करतात। म्हणून योग्य वेळेचं पालन करणं ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे। तिसरी गोष्ट म्हणजे कापलेलं टरबूज जे आहे ते जास्त काळ साठवून ठेवू नका। बरेच लोक ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात, पण कापल्यानंतर जीवाणूंची वेगाने वाढ होते आणि तेच टरबूज शरीरासाठी हानिकारक बनत चालतं। म्हणून नेहमी ताजं टरबूज खावं। निसर्गाचा नियम खूप सोपा आहे, जे ताजं असतं तेच जीवन देतं आणि जे जास्त काळ साठवून ठेवलं जातं ते हळूहळू आजार निर्माण करतं। आता चौथी चूक म्हणजे जेवणानंतर टरबूज खाणं किंवा मग ते इतर पदार्थांमध्ये मिसळून खाणं। बरेच लोक जेवणानंतर टरबूज खातात, पण यामुळे पचनक्रियेमध्ये अडथळा येतो आणि योग्य पचनही होत नाही। म्हणून टरबूज नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवणापूर्वीच खावं। आता आपण टरबूजाच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया। योग्य प्रकारे खाल्ल्यास ते शरीराला निर्जलीकरणापासून त्वरित वाचवतं। ते उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये थंडावा देतं, हृदयाला बळकट करतं आणि शरीराला हलकं व ताजतवानं वाटायला लावतं। टरबूजातील पोषक तत्वे शरीरातील उष्णता कमी करतात, त्वचा स्वच्छ करतात आणि ऊर्जा टिकवून ठेवतात। तथापि हे सर्व फायदे
केवळ योग्य नियमांनुसार सेवन केल्यावरच मिळतात. कोणतंही फळ योग्य प्रकारे सेवन केल्यास फायदेशीर ठरतं, परंतु दुष्परिणामांशिवाय सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकतं. फळ हे निसर्गाचं सर्वात मोठं औषध आहे, जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीराला ऊर्जा देतं. म्हणून मी रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश करण्याची शिफारस करत असते, कारण ते शरीर शुद्ध करतं आणि ऊर्जा देतं. निसर्गाने माणसांसाठी सर्व काही निर्माण केलं आहे, परंतु जे शिस्त आणि संयम समजतात तेच त्याचे फायदे मिळवू शकतात. अमृत सुद्धा विष बनू शकतं, म्हणून ज्ञान आणि समजुतीने ते खाल्लं गेलं पाहिजे. आता बाजारात मिळणाऱ्या टरबुजांचे आणखी एक मोठं रहस्य समजून घ्या. म्हणूनच बाहेरील घाण आणि रसायने शरीरामध्ये प्रवेश करू नयेत आणि शरीराचं रक्षण व्हावं यासाठी टरबूज कापण्यापूर्वी ते पूर्णपणे धुणं महत्त्वाचं आहे. टरबूज नेहमी एकटंच खावं, ते इतर कोणत्याही पदार्थांसोबत मिसळू नये, कारण यामुळे पचनक्रियेवरती विपरीत परिणाम होतो आणि शरीराला हानी पोहोचते. शरीर हे एक असं मंदिर आहे आणि त्याला फक्त तेच अन्न द्या जे त्याला सशक्त करेल. अज्ञानाने खाल्लेलं अन्न हळूहळू शरीराला कमजोर करतं आणि त्याची जीवनशक्ती कमी करतं. हळूहळू खा, व्यवस्थित चावून खा आणि योग्य वेळी खा. ही टरबूज खाण्याची योग्य पद्धत आहे आणि यामुळे तुमच्या आजारांपासून रक्षण होईल. जर तुम्ही आज या सोप्या गोष्टी समजून घेतल्या तर ते टरबूज एकेकाळी तुमच्यासाठी हानिकारक होतं, तेच तुमच्यासाठी अमृत बनेल आणि तुमच्या शरीराला शक्ती देईल. ज्ञान लहान नसतं आणि चूकही मोठी नसते. तुम्हाला फक्त तुमची समज बदलण्याची गरज आहे आणि जेव्हा समज बदलते तेव्हा जीवन आपोआप योग्य दिशेने जाऊ लागतं. जो व्यक्ती आपला आहार सुधारतो तो आपलं जीवन सुधारतो, कारण शरीर हे साधन आहे आणि जेव्हा साधन योग्य असेल तेव्हाच ते साध्य होऊ शकतं. टरबूज हे काही सामान्य फळ नाही आहे, ही एक निसर्गाची देणगी आहे की ते योग्य प्रकारे सेवन केल्यास जीवनामध्ये ऊर्जा नक्कीच मिळते. परंतु ते जर अयोग्य प्रकारे सेवन केलं तर हळूहळू शरीर कमजोर करतं. म्हणूनच प्रत्येक घास विचारपूर्वक खाणं आणि आपल्या शरीराचा आदर करणं हे महत्त्वाचं आहे. कोणतंही फळ हे हानिकारक नसतं. योग्य प्रकारे सेवन केल्यास खाण्याचे नियम असे आहेत. नियमानुसार खा. तुम्ही कोणतंही फळ खा, त्याने नुकसान होणार नाही. टरबूजमध्ये अंदाजे 90% पाणी असतं, जे शरीराला थंड ठेवतं आणि उन्हाळ्यामध्ये निर्जलीकरण टाळता येतं. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि निरोगी त्वचेला सुद्धा प्रोत्साहन देतात. पण इथूनच सर्वात मोठी चूक सुरू होते. लोक टरबुजाचे गुणधर्म न समजता ते चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने खाण्यास सुरुवात करतात आणि मग विचारतात की शरीर जड का वाटतं. तर व्यक्तीने असं अन्न खावं जे शरीराला हलकं, शुद्ध आणि ऊर्जावान बनवतं, कारण जे अन्न शरीर हलकं करतं ते मनाला शांत आणि स्थिर देखील करतं. जेव्हा तुम्ही वारंवार चुकीच्या पद्धतीने टरबूज खाता, जसं की जेवणानंतर लगेच, रात्री किंवा पाण्यासोबत, तेव्हा शरीराची पचनशक्ती कमजोर होते. जेव्हा पचनशक्ती कमजोर असते तेव्हा शरीरामध्ये तयार होणारे पाचक रस शुद्ध नसतात आणि जेव्हा हे पाचक रस शुद्ध नसतात तेव्हा ते हळूहळू विषारी द्रव्यांमध्ये बदलतात, ज्यामुळे शरीर जड होतं, मन सुस्त होतं आणि काम करण्याची इच्छा सुद्धा कमी होते. जर टरबूज योग्य वेळी खाल्लं तर ते फळ शरीर हलकं करतं, पचनक्रिया सुधारतं आणि त्वरित ऊर्जा प्रदान करतं. फळं नेहमी निसर्गाच्या प्रत्यक्ष आशीर्वाद असतात. योग्य वेळी योग्य प्रकारे खाल्ल्यास ती शरीरासाठी औषध बनतात. जो व्यक्ती योग्य आहार राखत नाही तो आपलं जीवन कधीही योग्य निरोगी राखू शकत नाही, कारण शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेलं आहे आणि जेव्हा शरीर निरोगी असतं तेव्हाच मन शांत आणि स्थिर राहू शकतं. आता लोकांची आणखी एक मोठी चूक समजून घ्या. ते टरबूज न चावता पटकन गिळतात आणि टरबूजमधील रस हळूहळू खाल्ल्यावरच शरीरामध्ये तो योग्यरित्या शोषला जातो. खूप घाईने खाल्ल्याने पचनक्रिया अपूर्ण राहते, ज्यामुळे शरीराला पूर्ण लाभ मिळत नाही. अन्न केवळ पोट भरण्यासाठी नाही तर ते शरीराला ऊर्जा देण्यासाठी आहे. म्हणून प्रत्येक घास शांतपणे आणि एकाग्रतेने खावा. आता आणखी एक रहस्य समजून घ्या. कलिंगड कसं कापलं जातं, हे कसं खाल्लं जातं तितकंच ते महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कलिंगड न धुता कापलं तर बाहेरील घाण थेट आत जाते आणि ही घाण शरीरामध्ये प्रवेश करून जंतू संसर्ग आणि आजार निर्माण करू शकते. म्हणून स्वच्छता राखणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल लोक रस्त्याच्या कडेला कापलेले कलिंगड विकत घेतात, कारण ते सोयीचं वाटतं.
पण उघड्यावर ठेवलेलं फळ धूळ, घाण आणि जंतूंनी भरलेलं असतं. अन्न शुद्ध नसतं, ते शरीराला कधीही शुद्ध करू शकत नाही. म्हणूनच नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न सेवन केलं पाहिजे. आता आणखी एक गहन गोष्ट समजून घ्या. बऱ्याच लोकांना कलिंगड इतर फळांसोबत मिसळून खायला आवडतं, पण ही प्रथा देखील चुकीची आहे, कारण प्रत्येक फळाच्या पचनाचा कालावधी वेगळा असतो. कलिंगड हे लवकर पचणारं फळ आहे आणि जेव्हा ते इतर फळांसोबत मिसळलं जातं तेव्हा पचनक्रियेमध्ये अडथळा येतो आणि शरीराला त्याचे पूर्ण फायदे मिळत नाही. निसर्गाने प्रत्येक गोष्ट एका नियमानुसार निर्माण केली आहे आणि जे त्या नियमांचं पालन करतात तेच निरोगी आणि संतुलित जीवन जगतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कलिंगड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळ किंवा दुपारची आहे, कारण त्यावेळी पचनशक्ती सर्वाधिक असते आणि शरीर ते सहजपणे शोषून घेतं. योग्य वेळी कलिंगड खाल्ल्यास ते त्वरित शरीराला ऊर्जा देतं, शरीरातील पाण्याची पातळी टिकून ठेवतं आणि शरीरातील उष्णता कमी करतं. म्हणूनच कलिंगडाला उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानलं जातं. जर तुम्ही या एका नियमाचं पालन केलं तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हलकेपणा, ताजेपणा आणि नवीन ऊर्जा जाणवेल. योग्य वेळी खाल्लेलं अन्न हे सर्वोत्तम औषध आहे आणि चुकीच्या वेळी खाल्लेलं अन्न हे रोगास कारणीभूत ठरत असतं. आता कल्पना करा की जर तुम्ही दररोज छोट्या छोट्या चुका करत राहिलात तर या चुका वाढत जाऊन एका मोठ्या समस्येत बदलू शकतात. परंतु जर तुम्ही आजपासूनच सुधारणा करण्यास सुरुवात केली तर तो छोटासा बदल तुमचं जीवन सुद्धा पूर्णपणे बदलू शकतो.